जरांगे पाटलांच्या ताठर भूमिकेनंतर आता सरकार ॲक्शन मोडवर आलेलं आहे। जरांगेंच्या आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वीच मराठा आरक्षणाबाबतचा वटहुकूम काढण्याच्या तयारीत सरकार असल्याचं समजतंय। त्यासाठी 7 दिवसात मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्याचा विडाच सरकारनं उचललेला आहे। पाहूयात हा रिपोर्ट। आरक्षणासाठी 7 दिवसात सर्वेक्षण। सर्वेक्षणासाठी 154 प्रश्नांची प्रश्नावली। 7 दिवसात सर्वेक्षण, कसं टिकणार आरक्षण? येत्या 20 जानेवारीला मुंबईकडे कूच करणारच या जरांगे पाटलांच्या निर्धारानंतर आता राज्य सरकारनं धावाधाव सुरू केली आहे। मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण अवघ्या 7 दिवसात तपासण्यासाठी सरकारनं ॲक्शन प्लॅन तयार केलाय। राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं त्याबाबतचा GR जाहीर केलाय। या GR नुसार सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित कामातून बाजूला करून त्यांच्या सेवा सर्वेक्षणाच्या कामासाठी वापरण्याची अनुमती सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे। याशिवाय सर्वेक्षणाच्या कामासाठी सरकारी वाहनं आणि साधन सामुग्रीचा वापर करण्याची मुभाही देण्यात आली आहे। याशिवाय प्रत्यक्ष सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी तलाठी, पोलीस पाटील आणि कोतवालांनाही कामाला लागण्याचे आदेश देण्यात आलेत। या दैनंदिन कामाचा आढावा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून घेतला जाणार आहे। फक्त प्रशासकीय यंत्रणाच नव्हे तर एकूण 3 स्तरावर मराठा आरक्षणासाठी माहिती गोळा करणं आणि तिचं विश्लेषण करण्याचं काम सुरू आहे। संपूर्ण राज्यातील मराठा आणि खुल्या प्रवर्गातील इतर नागरिकांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगानं घेतलाय। त्यानुसार गोखले इन्स्टिट्यूटच्या वतीनं गाव पातळीवर माहिती गोळा केली जाते आहे, तर त्या माहितीचं वर्गीकरण करण्याचं काम ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीला देण्यात आलंय। घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार गोखले इन्स्टिट्यूटनं 3 निकषांद्वारे एक प्रश्नावली तयार केली आहे। मराठा समाजात विधवा स्त्रिया मंगळसूत्र घालतात का? मराठा समाजात विधवा स्त्रिया कुंकू लावतात का? तुमच्या समाजात लग्नामध्ये हुंडा देण्याची पद्धत आहे का? घरी कुणी राजकारणात आहे किंवा होतं का? घरी फ्रीज, वॉशिंग मशीन, कम्प्युटर, लॅपटॉप यापैकी काही आहे का? तुम्ही कोणता व्यवसाय करता? तुमचं शिक्षण किती? तसंच तुमचं घर किती मोठं आहे? अशा काही प्रश्नांचा या प्रश्नावलीत समावेश आहे। पण यापैकी काही प्रश्नांना जरांगे पाटलांनी आक्षेप घेतलाय। हे जाणून बुजून हे का अशीच सिस्टम आहे किंवा सरकार ते वाचल्याच्या नंतर आम्ही सरकार जाणून बुजून मराठ्यांवरती असे प्रश्न विचारून अन्याय करता येईल का काय हे शोध घेणं चालू आहे। त्यांनी कितीही डाव टाकायचा प्रयत्न केला तरी सगळ्या डावाचे त्यांचे उत्तर आम्ही शोधत होतो हमेशाच। आता याचाही शोधणार आहे की हे मुद्दाम आहे का हे असं असतंच हेही बघणं खूप गरजेचं आहे, कारण एवढ्या मोठ्या विषयात काही माहिती नसताना बोलणं योग्य नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे। आपलं मुद्दा बरोबर आहे। ही प्रश्नावली राज्य मागास आयोगाने केलेली तयार आहे। त्याच्यामध्ये जर असे काही मुद्दे असतील तर जरूर राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षांशी चर्चा करण्यात येईल। ज्या ठिकाणी महिलांना अपमानित त्या ठिकाणी व्हावं लागणार नाही अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना करू। यापूर्वी 2014 साली मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा निर्णय पृथ्वीराज चव्हाण सरकारनं घेतला होता। त्यावेळी नारायण राणे समितीनं जवळपास 1.5 वर्ष सर्वेक्षण करून 6000पेक्षा अधिक निवेदनांचा अभ्यास करून सविस्तर अहवाल तयार केला होता। तर 2018 साली फडणवीसांच्या कार्यकाळात मराठा आरक्षणाचा निर्णय झाला होता। त्यावेळी 13 निकषांच्या आधारे न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं मराठा समाजाचं मागासलेपण तपासलं होतं। याशिवाय जनसुनावणीत आलेली तब्बल 2 लाख निवेदनं आणि 43,629 कुटुंबांच्या सर्वेक्षणाचा विचारही या अहवालात करण्यात आला होता। एवढ्या सविस्तर अभ्यासांती तयार केलेले हे दोन्ही अहवाल
सर्वोच्च न्यायालयात टिकले नाहीत. मग एवढ्या घाई गडबडीत म्हणजेच फक्त 7 दिवसात सर्वेक्षण करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यास ते आरक्षण कायदेशीर कसोटीवर टिकेल का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.